हॅलो एव्हरीवन, किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. कॅप्शनमध्ये तुम्ही पाहिलंच असेल त्याचप्रमाणे आपण आज ढाबा स्टाईल अंडा मसाल्याची रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये उभा कट केलेला कांदा घातलेला आहे. एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे उभा कट करून घेतलेला आहे आणि तोच त्या तेलामध्ये टाकून आपण छान लाल कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये मी अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या घालून घेतलेल्या आहेत. म्हणजे मग अद्रक लसूणचा जो रॉ फ्लेवर आहे तो निघून जातो. कांदा थोडासा ब्राऊन झाला की त्यामध्ये मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो उभा कट करून घेतलेला आहे आणि तोही आपण तेलामध्ये टाकून घेणार आहोत. हे सगळं एकत्रच आपण छान परतून घेणार आहोत. टोमॅटो छान सॉफ्ट झालं की ते मिश्रण आपण काढून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. आता आपण हे सगळं एका डिशमध्ये थंड करण्यासाठी काढून घेणार आहोत. इथे मी सगळा मसाला काढून घेतलेला आहे डिशमध्ये. त्याच कढईमध्ये मी तेलामध्ये हळद आणि लाल मिरच पावडर टाकून घेतलेली आहे आणि मी जे अंडे बॉईल करून ठेवले होते ते अंडे मी त्यामध्ये टाकून छान फ्राय करून घेणार आहे. अंड्यांचा कलर छान गोल्डन होईपर्यंत आपण ते छान परतून घ्यायचे आहेत. अंडे फ्राय करताना गॅस मोठा ठेवायचा नाही आहे. लो फ्लेमवरच आपण अंडे परतून घेणार आहोत, म्हणजे ते खाली चिटकत नाहीत आणि फुटतही नाहीत. इथे आपण पाहू शकतो अतिशय छान असा गोल्डन ब्राऊन सगळ्या साईडने एकसारखा असा कलर आलेला आहे अंड्यांना. आपण हे अंडेही काढून एक साईडला ठेवणार आहोत आणि आता पुढच्या कृतीकडे वळूया. यानंतर एका कढईमध्ये मी 1.5 छोटी पळी तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत. जिरं छान फुललं की त्यामध्ये एक तमालपत्र जे मी तोडून घेतलेलं आहे, 2 हिरवी विलायची, 4 लवंग, 4 मिरे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे. हे सगळं आपण अगदी छान लाल होईपर्यंत परतणार आहोत, म्हणजे तेलामध्ये सगळ्या मसाल्यांचा अगदी छान फ्लेवर उतरतो. तुम्ही इथे पाहू शकता अतिशय छान असा कलर चेंज झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये मी 3 मध्यम आकाराचे बारीक कट करून घेतलेले कांदे टाकलेले आहेत. कांदा छान गोल्डन ब्राऊन आपण करून घेणार आहोत. कांदा इथे छान गोल्डन ब्राऊन होतोय तोपर्यंत आपण जे कांदा टोमॅटो मगाशी परतून घेतलेला आहे ते आपण वाटून घेणार आहोत. ते वाटण करताना मी त्यामध्ये अर्धा चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे, ज्यामुळे की जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा पाणी वेगळं आणि कांदा टोमॅटोची ग्रेव्ही वेगळी दिसत नाही. त्याची छान बारीक पेस्ट आपण बनवून घेणार आहोत. इकडे आपला कांदाही छान ब्राऊन झालेला आहे. त्यामध्ये आपण आता जे वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण आपण टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा अगदी वाटणाचा पूर्ण कलर चेंज होईपर्यंत आपण हे छान परतून घेणार आहोत. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मी अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचवत राहील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. इथे आपला मसाला छान परतला गेलेला आहे. त्यामध्ये आता आपण मसाले घालून घेणार आहोत. मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा लाल मिरच पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा मटण मसाला, हळद पावडर, धने पावडर आणि जिरे पावडर प्रत्येकी अर्धा चमचा आणि पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे. आपण ढाबा स्टाईल रेसिपी बनवणार आहोत, त्यामुळे चाट मसाला नक्की टाका, त्यामुळे मस्त टँगी फ्लेवर येतो. हे सगळे मसाले आपण त्या मिश्रणामध्ये टाकून घेऊन पुन्हा एकदा छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता अतिशय छान असा आपल्या मसाल्याला कलर आलेला आहे आणि साईडनी तेलही रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपला मसाला अगदी छान परतला गेलेला आहे. मसाला छान परतला जातोय तोपर्यंत मी एक साईडला थोडंसं पाणीही गरम करून घेतलेलं आहे. त्याच मसाल्यामध्ये मी अगदी पाव चमचा अशी साखर घातलेली आहे, म्हणजे सगळा सोअरनेस अगदी छान मॅनेज होऊन अगदी टेस्टी बनते भाजी. छान तेल रिलीज झालेलं आहे आपल्या भाजीला. आता त्यामध्ये आपण आपल्याला लागेल असं पाणी टाकून घेणार आहोत. हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. एकदम
खूप जास्त पाणी ओतणार नाही होत आपण, नाहीतर पातळ बनते ग्रेव्ही. अगदी थिक ग्रेव्ही आपण बनवणार आहोत. लागेल असं पाणी घालून आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. अगदी मस्त कन्सिस्टन्सी दिसत आहे आपल्या भाजीची. कलरही तुम्ही पाहू शकता, अतिशय छान असा कलर आलेला आहे. अगदी ढाब्यावर मिळते अशी कन्सिस्टन्सीही होते आणि टेस्टीही होते. पाणी टाकल्याच्या नंतर मी त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आणि चवीपुरते मीठ टाकून घेऊन आपण या पूर्ण भाजीला एक छान उकळी काढून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये अंडे सोडणार आहोत. छान उकळी आलेली आहे आपल्या भाजीला. त्यामध्ये मी आता अंडे सोडून घेत आहे. अंड्यांचाही कलर आपण पाहू शकतो, अतिशय छान गोल्डन कलर आलेला आहे अंड्यांना पण. अंडे सोडल्याच्या नंतर पुन्हा एकदा 7 ते 8 मिनिट आपण छान उकळून घेणार आहोत भाजी. त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर टाकून सर्विंगसाठी आपली भाजी तयार झालेली आहे. टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर दिसत आहे. कलर, टेक्स्चर दोन्हीही आणि टेस्टही अगदी जबरदस्त झालेली आहे. कशी वाटली भाजी मला नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.